नमस्कार. आज मी बनवत आहे पेरूचा ज्यूस. तर इथं मी 2 पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याची आता मागची पुढची बाजू कट करून आपल्याला पेरू बारीक करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलं बाहेर बर्फाचे गोळे किंवा काही खातात. तरी ह्यापेक्षा घरच्या घरी असा फळांचा ज्यूस बनवून ठेवला तर मुलांना सोपं पडतं हे ज्यूस पिण्यासाठी. तर आता हे पेरू कट केलेले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत. तर याच्यातच मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1.5 चमचा इथं साखर घातलेली आहे. एक छोटा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून अर्धा ग्लास मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तर एका भांड्यावरती मी चाळण ठेवलेली आहे पुरणाची आणि आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिश्रण मी गाळून घेतलेलं आहे आणि पेरूच्या बिया एवढ्या निघाल्या त्या साईडला काढून याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घातलेलं आहे, लिंबूचा रस घातलेला आहे. तर आपला ज्यूस तयार झालेला आहे. आता मी ग्लाससाठी गार्निशिंगसाठी थोडंसं मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे आणि लिंबू लावून ग्लासला गार्निशिंग केलेलं आहे. इथं पाहू शकता आता तयार झालेला आहे आपला ज्यूस पिण्यासाठी. तर ग्लासमध्ये मी ज्यूस घातलेला आहे. आता याच्यामध्ये एक बर्फाचा तुकडा घालून आपल्याला मुलांना थंड असा ज्यूस पिण्यासाठी द्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.